आपण ध्यान करणार आहे, मेडिटेशन. ध्यान म्हणजे काय? आपलं चित्त एकाग्र करणं. ज्या ठिकाणी सांगितलं जाईल की ते चित्त ठेवा त्याला ध्यान म्हणतात. लक्षात येते तुमच्या? आपण आज ध्यान शिकूया, पण त्याच्या आधी स्टोरी, एक गोष्ट आपण शिकूया. गोष्ट आवडते सगळ्यांना? आपण बादशाह आणि अकबर, तुम्ही अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकल्याय का? बिरबल कसा होता? चतुर. बापरे, हुशार आहेत तुम्ही मुलं सगळे. बादशाह अकबर एकदा दरबारात बसलेले होते आणि बाहेरून शिपाई निरोप घेऊन येतो की एक महान पंडित, आपल्या भारत देशातले महान पंडित आपल्याला भेटायला आलेले आहेत. तेव्हा दरबाराची वेळ संपण्यात आलेली होती, पण तरी सुद्धा बादशाह अकबर काय म्हणाले की ठीक आहे, त्यांना आत बोलवा, संपण्याची वेळ आलेली आहे, पण 5 मिनिटं मी भेटून घेतो. मग ते महान पंडित जे आहेत ते दरबारात आले. त्यांनी बादशाहला एक विचारलं की मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. मग बादशाह काय म्हणाले की आमचा एक मंत्री आहे, त्या मंत्र्याचं नाव बिरबल, त्याला तुम्ही प्रश्न विचारा, मला काही विचारू नका. मग त्यांनी मंत्र्याला बोलवलं. त्यांचा मंत्री कोण होता? बिरबल. लक्ष आहे ना माझ्याकडे? काही प्रश्न विचारले तर तुम्ही उत्तर द्या त्याचं. मग पंडितांनी त्यांना एक प्रश्न विचारला की माझ्याकडे 100 प्रश्न आहेत, एक तर तुम्हाला 100 प्रश्न विचारू की एक कठीण प्रश्न विचारू? आता जे बिरबल जे आहेत ते खूप हुशार, मग 100 प्रश्नांची उत्तर देण्याला वेळ लागेल की नाही? त्यापेक्षा आपण एक कठीण प्रश्नाचं उत्तर देऊ. मग ते काय म्हणाले पंडितांना की तुम्ही एक कठीण प्रश्न मला विचारा. 100 प्रश्नांची उत्तर द्यायला आता काही वेळ नाही आहे, कारण आता दरबार संपत आलेला आहे. म्हणजे ठीक आहे, बघा प्रश्न काय विचारला जातोय, तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. पंडित बिरबलाला प्रश्न विचारतात, आधी कोंबडी आहे का अंड आहे? कोंबडी. बरं, तू पण बिरबल आहे बरं का? ठीक आहे, बिरबलाने उत्तर दिलं कोंबडी. मग पंडित काय म्हणाले, प्रश्न विचारणार होतो अजून, जे पंडित आहेत ते बिरबलाला प्रश्न विचारणार होते, पण त्यांनी काय सांगितलं होतं? हां बरोबर, फक्त एकच प्रश्न विचारणार आहात तुम्ही, दुसरा प्रश्न मला विचारायचा नाही. मग पंडितांनी त्यांना प्रश्न विचारायचं थांबवलं. याच्यातून तुम्ही काय शिकले? काय शिकले एवढ्या गोष्टीतून? 100 प्रश्न विचारणार होते की नाही, ते त्यांच्याकडे वेळ नव्हता. बिरबल त्याचं उत्तर देऊ शकला नसता का? देऊ शकला असता ना, पण काय केलं त्यांनी? एक कठीण प्रश्न, एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं ना. काय उत्तर दिलं? कोंबडी. परत प्रश्न विचारणार होते पंडित की कोंबडी कशी काय, असं काहीतरी विचारणार होते ना, पण त्यांनी काय सांगितलं? फक्त एकच प्रश्नाचं उत्तर. मग याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? आपल्याला काहीतरी शिकण्यासाठीच दररोज शाळेत होतो ना आपण. मग आजही काहीतरी एखादी नवीन गोष्ट आम्ही तुम्हाला शिकवण्यासाठी आलेलो आहे. तर या गोष्टीतून आपल्याला चातुर्य, चतुर बुद्धी. बिरबलाची बुद्धी कशी होती? चतुर, खूप चाणाक्ष बुद्धी होती. तशी चाणाक्ष बुद्धी आपल्याला पण हवी आहे. त्याच्यामध्ये अजून सत्सद विवेक बुद्धी, बुद्धी पण पाहिजे, पण चांगली. सत्सद म्हणजे काय? चांगली बुद्धी. येत आहे का लक्षात? या गोष्टी आपल्याला या मेडिटेशन मधून मिळतात. तुम्हाला हा पोस्टर दिसतोय, त्याच्या सुरुवातीला वर काय नाव लिहिलंय बघा बरं. सहज योग. सहज म्हणजे साधा सोपा, आणि आपल्या सहज म्हणजे अजून एक दुसरा पण अर्थ आहे त्याचा. सह म्हणजे आपल्यासोबत, आणि ज म्हणजे जन्माला आल्यापासून आपल्यासोबत. हात, पाय, डोळे, नाक आपल्या जन्मासोबतच आलेले ना, तसाच हा सहज योग पण आपल्यासोबतच आलेला. म्हणजे आपल्यामध्ये शक्ती देवाने
आपल्यामध्ये शक्ती दिलेली आहे. ती शक्ती आहे बघा, 3.5 वेटोळे धरून ती शक्ती आपल्या आतमध्ये बसलेली आहे. ती देवाने आपल्याला आपल्या जन्मासोबतच दिलेली आहे. येतंय लक्षात तुमच्या? आपल्या प्रत्येकामध्ये आहे, पण आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नाही. तर त्या गोष्टीची जाणीव होण्यासाठी आपल्याला ध्यान करायचं. तर या गोष्टीची जाणीव कशी होणार? जाणीव म्हणजे काय लक्षात येते तुमच्या? जाणीव कशाला म्हणतात? समजा आपण एक पाणी ठेवलं एका भांड्यामध्ये, पाणी ठेवलं तर ते गरम आहे का थंड आहे हे कसं करायचं? आपण त्याची तपासणी कशी करायची? आईने सांगितलं हे भांड्यात पाणी आहे बरं का, पण ते गरम आहे. पण आपल्याला तरी चेक करायचं आहे की हे जास्त गरम आहे का थोडं थंड आहे का कोमट आहे. आपण कसं चेक करायचं? ते बोट घालून, पूर्ण हात नाही घालायचा. गरम जर असलं जास्त तर फक्त थोडंसं, आपण जास्त गरम असलं तर पटकन आपण असं हात करणार ना, थोडं कोमट असलं तर थोडं जाणार बोट, हो की नाही? लक्षात येते तुमच्या? हां, म्हणजे त्याला जाणीव म्हणतो आपण. काय म्हणतो? जाणीव. म्हणजे ते पाणी गरम आहे का थंड आहे हे चेक करतो आपण, तेव्हा त्या गोष्टीला आपल्या हातांना ते फील होतं, जाणवतं, हो की नाही? त्याला जाणीव म्हणतात. आता समजा खूप हवा आली तर आपल्याला जाणवते ना, ती दिसते का? नाही, पण ती जाणवते की थंड थंड हवा आपल्याकडे येते आणि आपल्याला जाणवते. तशीच जाणीव आपल्याला घ्यायची. ती जाणीव कुठे कुठे होणार आहे लक्ष द्या. छोटे मुलं, छोटे बच्चे इकडे बघा. आपल्याला त्याची जाणीव हातांवर आणि टाळूवर होणार आहे. कुठे? टाळूवर. टाळू माहिती आहे ना? छोट्या मुलांचा टाळू बघितलंय का? छोटा बेबी, एकदम न्यू बॉर्न बेबी, कसं असतं त्याचं टाळू? मऊ असतं ना, बरोबर. त्याला टाळू म्हणतो आपण. तर त्या टाळूवरच आपलं चित्त ठेवायचं आहे. आणि ती टाळू अशी हालत असते, म्हणजे ती खूप सेन्सिटिव्ह असते ना. पण आता आपली कडक होऊन गेली आहे मालिश केल्यामुळे. आई मालिश करते ना, छोटी असते तेव्हा तेल टाकते त्याच्यावर छानपैकी. पण आपल्याला तेव्हा जशी जाणीव बाळाला होत होती तशी जाणीव आता आपल्याला घ्यायची शक्तीची. लक्षात येते? ध्यान करायचं. मग आपण मला शूज चप्पल करूया आपण. परंतु श्री माताजी कृपा करून आपण आमच्याकडून आजचे सकाळचे ध्यान करवून घ्या. श्री माताजी, आम्ही अबोध व छोटे छोटे बालक आहोत. माताजी, आमचं चित्त शांत बनवा. आम्हाला अभ्यासामध्ये जी एकाग्रता हवी आहे ती एकाग्रता या ध्यानातून आपणच आम्हाला द्या. तुम्ही आज समोर करूया. आता तुम्ही हात मांडीवर समोर. सगळ्यांचे डोळे बंद असणार आहे. तुम्हाला मी आधी प्रोसिजर सांगितली होती की काय करायचं, त्यामुळे आता बघण्याची गरज नाही आहे. डोळे सगळ्यांचे बंद असणार आहे. डोळे बंद असल्याशिवाय आपलं चित्त आपल्या आतमध्ये जात नाही. आणि आपण डोळे बंद करूनच करतो. आता आपल्याला उजवा हात जमिनीवर पालथा ठेवायचा आहे. जेवण करतो तो हात, ठीक आहे? डोळे उघडायचे नाहीये. कोण काय करतोय, समोरचा मागचा काय कोण करतोय ते नाही बघायचं आपल्याला. आपण काय करतोय ते बघायचं. आपण हात भूमिमातेवर ठेवलेला आहे. आपली ही भूमिमाता आहे. आपण भूमिमातेला मनात प्रार्थना करू. हे भूमिमाता, कृपा करून आमच्या डाव्या बाजूवरील जे आळस आहे ते या भूमी तत्वात काढून घ्या. हे भूमिमाता, कृपा करून आमच्यातील तमोगुणांचे दोष, आमच्या मनात येणारे भूतकाळातील विचार हे आपण भूमी तत्वात काढून घ्या. आमच्यातील आळस, जडत्व भूमी तत्वात काढून घ्या. भूमी माता, कृपा करा. आपल्याला दाबून ठेवायचं आहे.
त्या हातातून जमिनीत काय खेचलं जात आहे याची जाणीव घ्यायची आहे. जाणीव सांगितलं मी, हातातून काहीतरी खेचल्याची जाणीव होते. त्याचं चित्त एकाग्र असेल त्याला ते बरोबर जाणीव होते.